चला जास्त दिरंगाई नको, आम्ही दोन्ही टीम्सला विनंती करतो. बॅट्समन दाखल झालेले आहेत. ऑलरेडी आपल्याला भरपूर उशीर झालाय, जवळजवळ आता 2 वाजतील. 1:55 होत आलेत आणि अजून तिसरा सामना आपण सुरू करतोय. आज 8 सामने आपल्याला कव्हर करायचे, मेगा फायनल देखील आहे. दोन्ही टीम्सला मात्र शुभेच्छा असणार आहे. एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स अँड आदर्श स्पोर्ट्स पनवेल. प्रफुल्ल पाटील आणि तौसिफ शेख आपल्याला पाहायला मिळते. ही सलामीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून दाखल झाली आहे. 4 षटकांची लढत असणार आहे. दुसरी फेरी असणार आहे ती 4 षटकांची. दोन्ही संघांना शुभेच्छा. RR ट्रॉफी 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तालुका ओपन आजचा आपण हा फॉर्मॅट अनुभवताय आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली गेली आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष या RR ट्रॉफी 2024 मध्ये स्वागत करतोय. सुस्वागतम. श्री कालभैरव मैदान चिंचपाडा या ठिकाणी आपण पाहतो ही क्रीडा स्पर्धा रंगत असताना पहिलं षटक प्रसन्न पाटीलच्या हातामध्ये आपण पाहतोय सोपवण्यात आलंय आदर्श स्पोर्ट्स पनवेल कडून. मातबर असं खेळाडू आपण पाहतोय आज संपूर्ण दिवसभरामध्ये या परिसरातील आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आत. समाशला होतो सुरुवात. डावखुराचा तौसिफ शेख आपल्याला पाहायला मिळतो स्टॅकिंग एंड वर अलॉंग विथ प्रफुल्ल पाटील ॲट नॉन स्टॅकिंग एंड अँड प्रसन्न पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिला बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल गेलाय तो पॉइंटला, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. अक्षय पवार 1-2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न आणि तिहेरी धाव या ठिकाणी मात्र यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. चेंडू थोडासा फसला होता गवतामध्ये, लवकर सापडला नाही तो अक्षय पवारला आणि त्याच दरम्यान मात्र तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. तिन्ही धावांनी धावफलकाला सुरुवात. 24 लाईव्ह इव्हेंट्स. प्रसन्न पाटील डावकरी आताचा ओव्हर द विकेट मारा सुरू आहे. ओ हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त उसळी इथे पाहायला मिळते. अगदी चेहऱ्याच्या जवळून बॉल मात्र निघून गेलाय. विकेट किपर आकाश तारेकरच्या हातामध्ये आणि प्रसन्न पाटील साठी आकाश किती लांब उभा आहे त्यावरून त्याचा गतीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो की प्रचंड वेग आहे त्याच्याकडे. अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप आणि त्यामुळे देखील प्रचंड वेग. आता मात्र स्टॅकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळतो प्रफुल्ल पाटील. पहिल्या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी त्याने साकारली होती. धावसंख्येचा पाया त्याने रचला होता आणि अगदी तीच कामगिरी याही मॅच मध्ये त्याच्याकडनं अपेक्षित असणार आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या संपूर्ण टीमला. यावेळेस मात्र रडार मधला चेंडू होता, उंच उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडेसे उशिरा नेला चेंडूवर. थोडस क्विक आले असते तर दुसरी धाव वाचवता आली असती. 2 धावा. आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांकडनं झालाय, मात्र प्रॉपर बॉल कलेक्ट झाला नाही. 3 धावा, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 2 धावा. 5 धावा धावफलकावर. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा. यावेळेस बघा चांगला चेंडू, मात्र पंच लाईन काय सांगतायत. बरे आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. वेगवान चेंडू होता, मात्र टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर वळवलं या बॉलला आणि व्हाईट बॉल. पहिली अतिरिक्त धाव या सामन्यातली आपल्याला पाहायला मिळते व्हाईटच्या स्वरूपात. हाई चेंडू सोडून दिलाय. यावेळेस मात्र डाव्या एष्टीच्या जास्त बाहेर. सलगचे 2 व्हाईट बॉल. अवांतर धावा. एक धाव महत्वाची. आपण पाहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने अगदी शेवटच्या बॉल पर्यंत धावांसाठी धाव मात्र सुरू होती. त्याचा बचाव करण्यासाठी देखील दुसरा संघ मात्र कसोशीने प्रयत्न करत होता आणि ही मॅच मात्र अगदी तशाच पद्धतीने चित्तथरारक होईल अशी अपेक्षा करूया आपण.
2 वाईट बॉल, एकूण धावसंख्या 7. यावेळेस रडार मधला चेंडू, बॅट फिरवली वेगाने, बॅट स्विंग चांगला आहे, मात्र चेंडू कनेक्ट होत नाहीये, प्रॉपर कनेक्ट होत नाहीये, संपर्क प्रॉपर होत नाहीये चेंडू आणि चेंडू फळीचा, असं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रसन्न पाटील व्हेरिएशन दाखवतोय. हो, इथे सोडून देण्याचा विचार, चेंडूने सरळ शरीराचा वेध घेतला, मात्र पंच सांगतायत की रन नसणार आहे, डेलिब्रेट असणार आहे, कारण सोडून देण्याचा प्रयत्न, स्तब्ध उभा राहिला प्रफुल्ल पाटील आणि चेंडू सरळ आपण पाहिलं तर पाठीवर जाऊन आदळला. चांगला क्लास इथे दाखवतोय तो प्रसन्न पाटील. पहिल्या 3 बॉलवर 5 धावा, त्यानंतर 2 वाईड आले, त्यानंतर मात्र हे सलगचे आपण पाहिले तर 2 निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक आणि सध्या वरचं ठरतोय तो. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटचा फेस ओपन केलाय, गॅप मधून बॉल ढकलण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून बॉलला काढलाय आणि हा मात्र येतोय चौकार शेवटच्या बॉलवर, तो म्हणजे प्रफुल्ल पाटीलच्या मात्र बॅट मधनं. एकूण धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, ती म्हणजे 11च्या घरामध्ये. 11 धावा धाव फलकावर. पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 आल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर मात्र एक चांगला अवे फ्रॉम द बॉडी असलेला चेंडू, मात्र त्याला कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलं ते म्हणजे प्रफुल्ल पाटीलने. प्रसन्न पाटीलवर मात्र शेवटच्या बॉलवर आक्रमण केलं. आदर्श स्पोर्ट्स पनवेल टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये अनऑर्थोडॉक्स घेतला त्यांनी बॅटिंग करण्याचा आणि या मॅच मध्ये मात्र चेसिंगला त्यांनी पसंती दिली सेकंड इनिंग मध्ये. चला चेंडू जाऊ द्या मैदानात. RR ट्रॉफी 2024 आपण थरार सध्या अनुभवत आहे. श्री कालभैरव मैदान चिंचपाडा पनवेल या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसरा सामना. सामन्याला थोडी आपण गती देऊया मित्रांनो, कारण बरोबर 2 वाजलेत आणि हा सामना पकडून अजून 6 सामने आपल्याला कव्हर करायचे, ज्यामध्ये अंतिम सामन्याचा देखील, मेगा फायनलचा देखील समावेश आहे. त्यामुळे सर्वांनाच आम्ही विनंती करतो की अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये 11 धावा प्रसन्न पाटीलच्या विरुद्ध, एक चौकार प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधनं. पहिला बॉल आणि नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. मयूर वाघमारे आपण पाहतोय, देवत गावचा हा खेळाडू. नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असणारे पुढचा, धावसंख्या 1 ने पुढे सरकली. फ्री हिटचा बॉल, बॅकफुट पंच आहे, बॉल हवेत. एक पूर्ण फ्री हिटचा बॉल होता, पण फटका लाजवाब होता. बॅकफुट वरनं अगदी टप्पस आवाज आला आणि बॉल हवेमध्ये भिरकावला. तो म्हणजे अर्थातच डावकऱ्याचा तौसिफ शेख. 2 धावा या बॉलवर आले. एकूण धावसंख्या 14च्या घरामध्ये. बिनबाद 14. 24 लाईव्ह इव्हेंट्स. यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू ऑन साइडला मात्र हलक्यात आणि दिशा दिली. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत. विशाल जितेकर बॉलला पकडलाय, फेकलाय, बॉलिंग एंडला. बॅकअप नव्हता, गोलंदाज नव्हते योग्य पोझिशनवर आणि इथे मात्र अतिरिक्त धाव ओव्हर थ्रोची मात्र इथे खर्च करावी लागेल आणि एकूण धावा झाल्यात त्या या चेंडूवर 3. धावसंख्या 17च्या घरामध्ये. भरपूर घडामोडी एका चेंडूवर. मयूर वाघमारे योग्य पोझिशनवर नव्हते, बॅकअपला साठी कोणता खेळाडू आला नाही लवकर. विशाल जितेकरने सरळ चेंडू फेकला तो बॉलिंग एंडवर आणि ओव्हर थ्रोची 1 धाव मिळाली. राऊंड द विकेट. यावेळेस पॅरल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधता आला नाहीये, भेदता आला नाहीये प्रफुल्ल पाटीलला आणि चेंडू सरळ गेला तो अगदी मिड विकेट काउकॉर्नरच्या मध्ये आणि धावा मिळाल्या 2. सिंगल डबल्सने धावफलक पुढे चालला. एकमेव चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला प्रफुल्ल पाटीलच्याच बॅटमधनं.
त्यानंतर मात्र प्रयत्न होत आहेत, मात्र सिंगल डबल्स आणि ट्रिपल्सवर मात्र समाधानी राहावं लागतंय. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅट कॅचची संधी होती, कॅच ड्रॉप झालाय. आपण पाहतोय शॉर्ट स्कोर लेगच्या दरम्यान आणि एक जीवदान मिळालंय प्रफुल्ल पाटीलला. अंतिमचे 2 बॉल येणं बाकी आहे मयूर वाघमारेच्या स्पेल मधले. विकेटसाठी मात्र प्रयत्न सारखा सुरू आहे, मात्र एका बाजूला प्रफुल्ल पाटील आणि तौसिफ शेख. प्रफुल्ल पाटीलचा रिदम या मॅच मध्ये म्हणावं तसं आपल्याला पाहायला मिळत नाही. नक्कीच तो एक्सेलरेट करेल, धावगती वाढवेल अशी आशा आपण करूया. दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे अंतिमच्या 2 बॉलवर कशा पद्धतीने तो चेंडू हाताळेल, कशा पद्धतीने फलंदाजांना अडचणमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल हेही पाहावं लागेल. नो बॉल, जास्तच यामध्ये हाईट पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव मात्र धावफलकामध्ये जोडली जाईल आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू असणार आहे. तौसिफ शेख जो सध्या रिदम साठी सध्या स्ट्रगल करतोय, एक त्याने तो पंच लगावला मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेला नव्हता. इथे संधी आहे त्याच्याकडे. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका, लाजवाब क्लासिकल स्ट्रोक, ब्युटिफुल षटकार. सीमारेषा पलीकडे सरळ बॉलला पाठवलंय तौसिफ शेखने आणि एक षटकार येताना पाहायला मिळालाय. अंतिमचा बॉल मयूर वाघमारेच्या स्पेलमधनं येणं बाकी आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 27च्या घरामध्ये. चांगली पार्टनरशिप आहे, बिनबाद 27. यावेळेस मात्र ऑन साइडला दिशा दिली, अगदी फेस लेनचा बॉल होता, चेहऱ्या जवळचा हा चेंडू होता आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 28. हा फर्स्ट कॉल आहे. नेक्स्ट मॅच मध्ये रिची जितू निलेश 11 डोंबिवली आणि गावदेवी गावठाण. इनिंग ब्रेक मध्ये मात्र आपला टॉस असणार आहे, याची आपण प्रामुख्याने नोंद घ्या. रिची जितू निलेश 11 डोंबिवली विपक्ष गावदेवी गावठाण. 2 मातब्बर संघ पुन्हा एकदा इन ऍक्शन मोड मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टॉस साठी हा त्यांच्यासाठी कॉल होता. 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे स्कोर कार्डवर. प्रसन्न पाटील पहिल्या षटकामध्ये 11 खर्च केल्या होत्या. मयूर वाघमारे थोडासा महागडा ठरला कारण 17 धावा त्याच्या विरुद्ध आल्या. विकेट साठी अजूनही मात्र प्रयत्न करतोय तो आदर्श स्पोर्ट्स पनवेल, ज्यांनी टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हे 2 फलंदाज आपण पाहतोय तौसिफ शेख आणि प्रफुल्ल पाटील चांगला तग धरून उभे राहिलेत क्रीडांगणावर. जम बसवलाय त्यांनी या क्रीडांगणावर, या खेळपट्टीवर आणि पार्टनरशिप मात्र नक्कीच पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रफुल्ल पाटीलने चांगला स्टार्ट दिला होता, मात्र मोठ्या धावसंख्येमध्ये त्याला तो कन्वर्ट करता आला नाही. मात्र या मॅच मध्ये आता बघूया तो कशा पद्धतीने फलंदाजी साकारतोय आणि तौसिफची त्याला कशी साथ मिळते. आणि संकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतो तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र एज लागली होती, विकेट किपरला बीट केलंय, फ्लाय स्लिपला बीट केलंय आणि डिक्लेअर मध्ये धाव. सर्वांसाठी विनंती असणार आहे की मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्या बाईक्स किंवा स्कूटी पार्क केल्यात त्या तिकडनं आपण कृपया काढायचेत, कारण प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी काही वेळामध्ये आगमन होणार आहे. त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या त्या 2 व्हीलर्स असतील त्यांनी कृपया मुख्य प्रवेशद्वारापासून मेन गेट पासून थोडा बाजूला काढायचेत. धन्यवाद. पहिल्या बॉलवर चान्स होता, मी म्हणेल एज लागली होती. विकेट किपर फ्लाय स्लिप दोघांना बीट केलं त्या चेंडूने आणि एक सिंगल मिळाली. धावसंख्या 29. चेंज ऑफ पेस केला होता, मात्र अगदी जोरकस पद्धतीने ऑन साइडला या बॉलला खेळून काढले प्रफुल्ल पाटीलने. चेंडू अडकला गेलाय गवतामध्ये. खरं तर मयूर वाघमारेने एक्सपेक्ट केलं होतं की चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचेल, मात्र लवकर चेंडू अडला गेला आणि इथे 2 धावा मात्र काढण्यामध्ये यशस्वी झाले दोनही फलंदाज. प्रत्येक धाव महत्वाची या मॅच मध्ये. धावसंख्या 31. 4 ओव्हरचा सामना, फर्स्ट इनिंग सध्या इन प्रोग्रेस आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स. बॅटिंग करत असताना समोर प्रफुल्ल पाटील. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, थोडासा टर्नही पाहायला मिळाला. चांगलं व्हेरिएशन दाखवत असताना संकेत पाटील आणि कीपर क्लोज असल्यामुळे प्रफुल्ल पाटीलला अगदी स्टिप आउट होण्याची संधी नाहीये, त्यामुळे त्याला अगदी जागेवरूनच खेळावं लागणार आहे. चांगली रणनीती आखत असताना आदर्श स्पोर्ट्स पनवेल प्रफुल्ल पाटीलच्या विरुद्ध.
मात्र आपण चर्चा केली स्टेप आउटची आणि पुढच्याच बॉलवर स्टेप आउट झालाय प्रफुल्ल पाटील अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह केलं त्या बॉलला आणि पुन्हा एकदा मयूर वाघमारेकडे बॉल जात असताना 2 धावा याही चेंडूवर आल्यात. काही आपण पाहिलं तर या क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये या क्रीडांगणावर गवत खूप जास्त आहे त्यामुळे चेंडू तिथे थांबला जातो आणि जजमेंट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं बऱ्याच वेळा चुकताना पाहायला मिळालंय. तर पावसाळी क्रिकेट आहे रबर बॉल क्रिकेट आहे हीच खरी मजा असते. पुन्हा एकदा जाऊया आपण संकेत पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस स्लॉट मधला चेंडू होता खराब टायमिंग इथे पाहायला मिळालंय आणि इथे झेल टिपला गेलाय. स्ट्रगल सुरू होता प्रफुल्ल पाटीलचा आणि तो स्ट्रगल मात्र इथे समाप्त केलाय तो संकेत पाटीलने आणि आदर्श स्पोर्ट्स पनवेलने. इथे बाद झाला झेलबादच्या स्वरूपात तो अर्थातच प्रफुल्ल पाटील. पहिला धक्का 24 लाईव्ह इव्हेंट्सला इथे देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विश्वजित म्हात्रेने मात्र हा झेल टिपला. आपण पाहिलं तर जास्त काही त्याला मुवमेंट करावी लागली नाही अगदी सरळ सोपा झेल त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला. ओपनिंग पेअर मध्ये थोडासा बदलाव केला होता या मॅच मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्स मध्ये तौसिफ शेखला थोडं प्रमोट केलं होतं आणि सलामीला पाठवलं होतं आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण नक्कीच पाहिला अगदी क्लासिकल तो स्ट्रोक होता. आणि तदनंतर मात्र प्रफुल्ल पाटील याही मॅच मध्ये मात्र 13 धावांचं योगदान मात्र त्याने दिलंय आणि तो बाद झालाय. मॅचला आपण थोडी गती देऊया मित्रांनो थोडं आपण स्पीडअप करूया. संकेत पाटील आपण पाहतो इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत 5 चेंडू 5 धावा 1 विकेट धावसंख्येला रोखण्यामध्ये चांगलं यश त्याला मिळालंय. आणि अनिकेत म्हात्रे जो या अगोदरच्या मॅच मध्ये सलामीला आला होता यावेळेस मात्र 3ऱ्या क्रमांकावर 1 डाऊन त्याला पाठवलंय. रणनीतीचा भाग असावा तो कदाचित. ओ कोलवा टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर लाईन टो क्रशर हा चेंडू जबरदस्त स्पेल समाप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतो संकेत पाटील फक्त 5 धावा आणि एक महत्वाची क्रुशियल विकेट त्याने प्राप्त केली प्रफुल्ल पाटीलची. लाजवाब स्पेल कारण 2 ओव्हर नंतर आपण जर पाहिलं तर 28 धावा होत्या आणि आता मात्र धावसंख्या आहे ती 33. 5 धावा फक्त खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा पाहायला मिळाला. आता स्लॉकच्या षटकामध्ये मात्र कितपर्यंत मजल मारेल तो 24 लाईव्ह इव्हेंट्स चुरशीची लढत असणार आहे यामध्ये मात्र शंका नाहीये. डावखोऱ्या हाताचा नयन भगत डावखोऱ्याच्या फलंदाजा समोर ह्याही बॉलला पंच केलं होतं आपण पाहतोय कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात तिकडे आणि धावा मिळतात 2. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि त्यामध्ये अवधी मिळाला दोन्ही फलंदाजांना डबल साठी जाण्यासाठी आणि 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्या 35. पहिल्या मॅच मध्ये 45 धावा 24 लाईव्ह इव्हेंट्सने डिफेंड केल्या होत्या. तर याही मॅच मध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का लो स्कोरिंग टोटल पाहायला मिळेल का की पुढच्या 5 चेंडूंवर काय घडेल. बॅट फिरवलीये चेंडूचा अंदाज नाहीये टप्पा ओळखला नाहीये गती ओळखली नाहीये फक्त बॅट फिरवण्याचं काम करत असताना आणि संपर्क झाला नाही सरळ आकाश तारेकरच्या हातामध्ये बॉल. ऍज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. पहिले 2ही चेंडू अफलातून हाताळलेत नयन भगतने. कोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर खेळायचा होता मनगडाचा वापर करायचा होता. टायमिंग चुकलाय बॉटमला चेंडू लागलाय अलॉंग द कार्पेट गेला तो ऑन साइडला आणि इथे नयन भगत ग्रॅप नाही करता आला त्याला चेंडू लवकर आणि दुहेरी धाव पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स मात्र सिंगल डबल्सने जास्त धावफलक पुढे जाणार नाहीये. चौकार षटकार तुम्हाला खेचावे लागतील या संपूर्ण इनिंग मध्ये. अंतिमचे 3 बॉल इनिंगचे येणं बाकी आहे आणि फक्त 1 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत आलाय. इथे पुन्हा एकदा ब्लँडर स्ट्रोक मात्र समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे जजमेंट प्रॉपर होतंय का. यस मयूर वाघमारे 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करतायत फेकतायत थोडासा खराब आणि अतिरिक्त धाव इथे होईल खर्च. 2च्या ऐवजी मिळतील 3 धावा. प्रचंड हवा आहे आपण पाहिलं तर नक्कीच हवेचा प्रचंड वेग त्या दिशेला आणि त्यामुळे चेंडू आपण जर पाहिलं तर गेला घोषंकी क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते अतिरिक्त 3 धावाने धावफलक पुढे जात असताना 40च्या घरामध्ये 40 रन्स ऑन बोर्ड.
40 ला 1-24 लाईव्ह इव्हेंट्स अगेन्स्ट आदर्श स्पोर्ट्स पनवेल. अंतिमचं षटक, अंतिमच्या षटकातील अंतिमचे 2 चेंडू बाकी आणि 40 धावा सध्या धावफलकावर. रिची जितू, निलेश 11 डोंबिवली, विपक्ष गावदेवी गावठा. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचा टॉस. हा सेकंड कॉल आपल्यासाठी. यावेळेस काय घडतंय आणि फलंदाज बाद. बीट केलं होतं खरं तर तौसिफ शेखला, ते म्हणजे नयन भगतने. विकेट किपरच्या हातात बॉल निसटला, एक सिंगल काढण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये मात्र विकेट गमावी लागते तौसिफ शेखला. हेही षटक इकॉनॉमिकल म्हणावं लागेल, कारण 5 चेंडू आणि आतापर्यंत 7 धावा नयन भगतने खर्च केल्यात. कोणताही चौकार, कोणताही षटकार नाही. म्हणजे आपण जर एकंदर विचार केला, शेवटचे जे 13 चेंडू आलेत ना, त्या 13 चेंडू मध्ये एकही चौकार आणि षटकार आला नाहीये. मयूर वाघमारेचं ते षटक त्याच्या 5व्या चेंडूवर षटकार आला होता. तदनंतर मात्र कमालीची चांगली गोलंदाजी आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या गोलंदाजांनी केली आहे. चेंज ऑफ पेस होता, यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने पुल केलंय, पॉवरफुल केलंय आणि ब्युटिफुल स्ट्रोकही खेळलाय. शेवटच्या बॉलवर अनिकेत म्हात्रेने शंखनाद करणारा षटकार खेचून या इनिंगची मात्र समाप्ती केली आहे आणि धावसंख्येला नेऊन पोहोचवलंय ते पुन्हा एकदा 46 या आकड्यावर. पहिल्या मॅच मध्ये 44 आणि या मॅच मध्ये 46. 47चं टार्गेट असणार आहे आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीम समोर या मॅच मध्ये. प्रसन्न पाटील पहिल्या षटकामध्ये 11 धावा, मयूर वाघमारे 17 धावा, संकेत पाटील 5 धावा आणि नयन भगत 13 धावा. अशा पद्धतीने गोलंदाजांची कामगिरी राहिली या संपूर्ण मॅच मध्ये आणि धावसंख्या एकूण उभारली गेली ती 46. 47चं लक्ष आणि चेंडू असणार आहेत ते 24. आता आदर्श स्पोर्ट्स पनवेलची मात्र फलंदाजी आणि त्यांच्या समोर 24 लाईव्ह इव्हेंटची गोलंदाजी. असा रणसंग्राम, असं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे सेकंड इनिंग मध्ये. आरआर ट्रॉफी 2024 आपण थरार अनुभवताय. अर्थातच श्री कालभैरव मैदान चिंचपाडा या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके अर्थातच नियती स्पोर्ट्सचे अध्यक्ष वासुशेठ भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित क्रीडा स्पर्धा. सेकंड इनिंग नक्कीच जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र करूया आणि परिवर्तन आणि नक्कीच ऐकूया पुन्हा एकदा सामन्याला रंग आणण्यासाठी दीपकजी पाटील सरांचा सुमधुर आवाज. चला रिची जितू निलेश 11 टीम कॅप्टन पाठवा. टॉस साठी लवकर या आपण. चला डोंबिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज.
चला फिल्डिंग लावून घ्या. चला मॅच चालू करा प्लीज. चला डोमिनो टीमचे कॅप्टन आपण लवकर या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्लीज कोऑपरेट. 47 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे 4 ओव्हर्स मध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय आकाश तारेकर आणि अक्षय पवार. मागच्या मॅच मध्ये कमाल बॅटिंग केली होती अक्षय पवारनं. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मानरमपाली परेश शेख तयार. बघाच्या मॅच मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्सनं 45 डिफेंड केल्या होत्या 5 ओव्हर्स मध्ये. 4 ओव्हर्स मध्ये 47 करायचे आहेत. पहिलाच बॉल, चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळतोय आकाश तारेकरच्या. इकडे निर्धाव चेंडून सुरुवात केली ती परेश शेख यानं. बघाशी मॅच गोलंदाजांनी जिंकून दिली होती 24 लाईव्ह इव्हेंटच्या. ओ या मॅचचा हा चेंडू सोडून दिला. आकाशनं टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. काही कळायच्या आतमध्ये चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये जात असताना. ही लाईन चांगली आहे. आज या लाईनवर बरेचसे फलंदाज, दिग्गज फलंदाज बीट झालेत आणि कठीण झालं. मगाशी सचिन मोरेन अशी गोलंदाजी केली होती. फुल टॉस आहे, कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. स्क्वेअरला इकडे चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा पूर्ण होत असताना खातं उघडलंय. ते अगदी तिसऱ्या चेंडूवर पहिले 2 बॉल डॉट गेले होते. 47 टार्गेट आहे 4 ओव्हर्स मध्ये. ओ या बेचा ही चेंडू इकडे मात्र थोडासा धीम्या गतीनं आला. टप्पा पडल्यानंतर बाहेर. मघाशी सुद्धा खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट्सला 7 सामना जिंकला होता. गोलंदाजांनी जिंकून दिला होता आणि तशाच स्वरूपाची गोलंदाजी. पहिल्या 4 बॉलवर आकाश तारेकर फक्त 2. याही वेळचा चेंडू कनेक्टच झालेला नाहीये. इकडे मात्र कशी बशी लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण करण्यात आले. कमाल षटक पाहायला मिळालं 24 लाईव्ह इव्हेंट्स कडून. परेश शेखेचं फक्त 5 धावा आल्यात आणि त्याचमुळे 24 लाईव्ह इव्हेंट्सला जी सुरुवात अपेक्षित होती
ते पालीच्या परेशळगेनं करून दिले, त्यामुळं ही लढाई सोपी राहिलेली नाही. आदर्श पनवेल संघ बऱ्याच वेळेला आपण पाहतो तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये खरं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला, प्रत्येक मॅच मध्ये संघर्ष करताना दिसतोय. आणि इकडे सचिन मोरेचं षटक हे फार निर्णायक असेल. मागच्या मॅच मध्ये सचिन मोरेनं 2 षटकं टाकली, फक्त 4 धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले आणि हाच होता विजयाचा शिल्पकार 24 लाईव्ह इव्हेंटचा चेहरा. आणि सचिन मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी बारवर सज्ज होईल. आकाश तारेकरला बांधून ठेवलंय, परंतु अक्षय पवार सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे जो नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. मागच्या मॅच मध्ये 7 बॉलमध्ये 23 धावांची विस्फोटक खेळी त्यांना साकारली होती, तर आकाश तारेकर लवकरच बाद झाला होता मागच्या मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये मात्र त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. दुसरं षटक नेरेगावचा सचिन मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन अप्परकट करण्याचा प्रयत्न, कवा पॉइंटला सोपा झेल दिलाय रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का आदर्श स्पोर्ट्स क्लबला. यावेळेचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरून चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा. तर सिल्वर स्टार भिवंडी आणि अलिबाग टीम आपण आला असाल तर आपली उपस्थिती नोंदवा या ठिकाणी. रिची जितू निलेश 11 टीम अजूनही पोहोचलेली नाहीये. विशाल जितेकरचा स्वीपचा फटका पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावांत करता उत्तुंग षटकार. चला पंकज जाधव आपण आला असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. माट्या सचिन मोरेवर हल्ला चढवलाय, सफलता तर जरूर दिली होती. फुल टॉस यावेळेस पाहूया. लेग स्टिकच्या बाहेरून चाललेला हा चेंडू सरळ टिकलड झोन मध्ये. एक यस अंपायर रिव्ह्यू फिल्डिंग टीम कडून. चला चेक केलं जाईल. चला पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि त्यामुळे रिव्ह्यू घेण्यात आलाय. इकडे पाहूया तिसरे पंच काय निर्णय पोहोचवतील. चला नो बॉलचा इशारा येतोय, म्हणजेच रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग टीमनं. धावा प्राप्त होतील 2 आणि 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 14 या आकड्यावर 14 रन्स
मागच्या मॅच मधला सचिन मोरे थोडासा पहागडा ठरतोय. सुरुवात चांगली करून दिली परेश शेळकेनं, त्या सुरुवातीचा फायदा मात्र उठवावा लागेल 24 लाईव्ह इव्हेंट्सला हा सामना जिंकायचा असेल तर. मोरेचा हा बॉल थोडासा बॅकफुटला गेला होता. ऑफस्टमच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा पूलचा प्रयत्न अक्षय पवारचा फसलाय. चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि अपील स्वीकारले. अक्षय पवार बाद, बिग विकेट. मोठा मासा गळायला लागलाय सचिन मोरेला. अक्षय पवार मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करणारा इनफॉर्म बॅटर अक्षयला तंबूचा रस्ता दाखवलाय. अचूक टप्प्यावर भेदकता पाहायला मिळाले गोलंदाजी मधली. सचिन मोरे पुन्हा चमकलाय. महत्वाच्या 2 विकेट्स पहिल्यांदा आकाश सारेकर, त्याच्या पाठोपाठ अक्षय पवार. सलामीची जोडी फोडले या ओव्हर मध्ये. आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स न सांगितलं आदर्श पनवेलला हलक्यात घेऊ नका, सहजासहजी आम्ही ही जिंकून देणार नाहीयेत. आणि खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून खेळत असताना धावफलकावर 14-2 अशी परिस्थिती आदर्श पनवेलची. इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुमित दोंगडे फ्रॉम पारगाव. चलो डोंबिवली टीम 14 चेंडू आणि गरज आहे ती 33 धावांची. 33 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 14. एक धाव मिळेल. सिंगल न फारसं बिघडणार नाहीये. 24 लाईव्ह इव्हेंट्स आज चांगला खेळ करतोय. पहिल्या मॅच मध्ये कमाल गोलंदाजी आणि या दुसऱ्या मॅच मध्ये बलाढ्य आदर्श स्पोर्ट्स पनवेल समोर मात्र फाईट देतोय. परंतु विशाल जितेकर मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमध्ये सुद्धा चांगल्या धाबा मागच्या मॅच मध्ये आल्या होत्या. सोडून दिलाय मोरेचा हा चेंडू ऑफस्टमच्या बराचसा बाहेर. पंच डीके व्हाईट बॉल दर्शवत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 या आकड्यावर 47 धावांचं टार्गेट आहे. मोरेचा हा बॉल आणि यावेळेस मात्र पाहूया विशाल जितेकर बाद. कॅप्टन कुल विशाल जितेकरची विकेट. मोरेनं एकाच ओव्हर मध्ये 3 प्रमुख फलंदाजांना मात्र चिरडलंय. आकाश तारेकर, अक्षय पवार आणि त्याच्या पाठोपाठ कॅप्टन विशाल जितेकर. मैदानाच्या बाहेर अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी मात्र आदर्श पनवेल संघाला अडचणीमध्ये आणले सचिन मोरे आणि परेश शेळके या दोन्ही गोलंदाजांना. सामना थोडासा कठीण. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 31 धावांची आवश्यकता.
तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मानप्रम भाताण प्रवीण भोईर येतोय. 12 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. सामना थोडासा कठीण आदर्श बनवेल टीमसाठी. पहिला चेंडू यावेळेस अतिरिक्त उसळी पंच इशारा करत असताना इट्स अ वाईड बॉल. अबांतर धावसंख्या वाढते. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 5 षटकार. 4 षटकारांनी सुद्धा मॅच जिंकता येईल. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 षटकार. हे समीकरण सध्याच्या घडीला दिसतंय. आखू टप्प्याचा बॉल इकडे कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. सेफली लँड होणार का? मोरे पोहोचला होता. जेल हातामधून निसटलाय. चान्स चांगली होती इकडे. पोहोचला सुद्धा होता. इकडे अजून एक महत्वाचा फलंदाज सुमित धोंगडे बाद झाला असता. 2 मिळाल्या. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि एक गरज आहे अजून 28 धावांची. 28 रिक्वायर्ड नाव. 19 धावा धावफलकावर आहेत. 11 बॉल 28. सुमित धोंगडे पाहूया एक अनोखा विजय मात्र आज आदर्श पनवेल संघासाठी समर्पित करणार का? हो, यावेळेस मात्र पहा 2 पाय स्ट्रेच केले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सामना आता मात्र कठीण झालाय. सुमित धोंगडेला सुद्धा सूर गवसताना दिसत नाहीये. एक निर्धाव चेंडू. 9 बॉल 28 समीकरण आहे. 2 चेंडू निर्धाव खेळलाय मागचे. हा ही चेंडू तो सुद्धा निर्धाव गेला. सुमित धोंगडेनं हा सामना मात्र कठीण करून टाकलाय. बल्हाड्य आदर्श स्पोर्ट्स पनवेल एकापेक्षा एक तगडे फलंदाज आणि असं असताना मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या गोलंदाजांचा बोलबाला मात्र श्री काळभैरव मैदान चिंचपाड्याच्या मैदानावर पाहायला मिळते. सुमित धोंगडे आणखीन एक चेंडू डॉट खेळतोय. खेळवलंय प्रवीण भोईरनं त्याला. सलग 4 चेंडू निर्धाव काढलेत आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स कदाचित दुसऱ्या विजयाकडे वाटचाल करतोय की काय. इकडे समोर बल्हाड्य आदर्श पनवेल संघ समोर आहे. हा महत्वाचा चेंडू. हाही चेंडू मात्र अक्षरशः लेग स्पिन मार्यानं मात्र सुमित धोंगडेला कळलंच नाही. 5 डॉट बॉल लगातार. सामना झालाय कठीण. आदर्श पनवेल संघ गडद पराभवाच्या छायेमध्ये. प्रवीण भोईर बातारच्या प्रवीण भोईरनं फक्त 3 धावा दिल्यात आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सला मात्र निर्णायक बढत निर्माण करून दिले. सुपर्ब शो. 3ही गोलंदाजांनी मात्र टिचून मारा. पहिल्या षटकामध्ये परेश शेळकेनं 5 धावांचं षटक, प्रवीण भोईरनं 3 धावांचं षटक आणि सचिन मोरेनं 3 मुख्य फलंदाजांना मात्र बाद केलंय. 11 धावा देताना सगळ्यात महत्वाचं षटक सचिन मोरेनं टाकलं आणि त्याचमुळे आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये आदर्श स्पोर्ट्स क्लबला जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. चला रिची जितू निलेश 11 डोंबिवली. पहिला चेंडू यावेळेस मात्र व्हाईट बॉल. या 2 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे 6 बॉल 26 धावांचं समीकरण आहे. आशिष पाटील गोलंदाजी करतोय. सांगडे गावचा खेळाडू आहे. यावेळेस मात्र पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून मुकेश नाईक सांगतोय मॅच संपलेली नाहीये आणि या षटकारानं मात्र पुन्हा एकदा आदर्श पनवेल संघ या मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. आता चेंडू बाकी आहेत ते 5 आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 20 धावा. 20 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 5 असं समीकरण. आशिष पाटील मागच्या मॅच मध्ये प्रभावी ठरला होता. त्याचा तो लेग स्पिन मारा मात्र एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू काढत होता. परंतु तोच आशिष पाटील आता मात्र या 20 धावा वाचवणार का याकडे मात्र लक्ष लागलंय. 5 बॉल 20 समीकरण.
मुकेश आहे षटकारानं खातं उघडलंय. बॉन फ्रॉम कोहली आणि क्षमता जरूर आहे. आशीचा हा बॉल पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कम्प्लिटली बीट झालाय. चेंडू शरीरावर जाऊन आदळलाय. निर्धाव. डॉट बॉल अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता थोडासा फ्रंट फुटला येऊन, परंतु आता थोडस कठीण झालंय. अशक्यप्राय असं आव्हान मात्र आदर्श पनवेलसाठी. 4 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची आवश्यकता. यावेळेचा चेंडू टॉप स्पिन पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बाहेर जास्त बळालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 4-19. हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेला, त्यामुळे थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान मात्र होऊन बसलंय. कमाल केली आज 24 लाईव्ह इव्हेंट. संदेश पाटील सुद्धा खुश असतील आपल्या टीमचा परफॉर्मन्स पाहून. अगेन्स्ट द स्पिन समोर लॉफ्ट केलाय. यावेळेस वाईड लॉंग ऑनच्या वरतून मुकेश नाईकच्या बॅट मधून एक तडाखेबंद फटका. षटकार. 2 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावांची. 13 रिक्वायर्ड नाव. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. एखादा खराब चेंडू टाकला तरच या मॅच मध्ये कुठेतरी शक्यता निर्माण होऊ शकेल. परंतु मुकेश नाईक जर अगोदर आला असता तर, त्याला स्ट्राईक अगोदर मिळाली असती तर, हे प्रश्न आता मात्र पडले असतील आदर्श पनवेलला. हा वाईट बॉल टाकलाय. मॅच मध्ये ट्विस्ट कमालीचा. एक अतिरिक्त रन आणि त्याचमुळे अजूनही मॅच आहे बॅलन्स. 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता. काम थोडस सोपं केलंय, पण पाहूया मुकेश नाईक विजयाची मोहर उमटवणार का. सगळ्यात महत्वाचा चेंडू सादर करण्यासाठी सांगण्याचा आशिष पाटील मात्र तयार होतोय. 2 बॉल 12 रनची आवश्यकता. कमाल क्रिकेट. मॅचेस शेवटपर्यंत रंगतात हे या स्पर्धेचं यश आहे. यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते वासुशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त. ट्रॉफीचं दमदार आयोजन आणि प्रत्येक सामना तुम्हाला चित्त थरारक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय. ओ लो फुल टॉस बॉल खालून हा फटका, त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला असेल आशिष पाटील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या समर्थकांना. नेक्स्ट मॅच आहे ती गावदेवी कावठाण विरुद्ध रिची जितू निलेश 11 डोंबिवली. दोन्हीचे कॅप्टन या, अन्यथा डोंबिवली टीमला मात्र पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. सुमित धोंगडे आज काय करतोय, आणि सुमित धोंगडे आज सपशेल अपयशी ठरलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या गोलंदाजांनी पुन्हा जिंकवलंय. वेल प्लेड बॉयज. हार्दिक हार्दिक अभिनंदन. 24 लाईव्ह इव्हेंट्स कमाल केले सगळ्याच गोलंदाजांनी. परेश शेके, सचिन मोरे, त्याच्या पाठोपाठ प्रवीण भोईर असेल. कमाल बॉलिंग आशिष पाटील. आज चांगली गोलंदाजी मात्र झाली आणि आदर्श स्पोर्ट्स पनवेल तालुका निहाय बलाढ्य संघाला मात्र आज पराभवाचं पाणी पाजलं या टीमनं. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. डोंबिवली टीम टॉस साठी या प्लीज. चला ऋतिक पाटील आपण टॉस करून घ्या. आज फायनल आहे. चला ऋतिक आपण या टॉस साठी. मान ऑफ द मॅच